गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी मी आज एकदम फुल ऑन एनर्जीने व्हिडिओ स्टार्ट करतो. बोलो रोज आपण नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग मंडळी असं नाही वाटत. जरा उत्स्फूर्त वातावरण, उत्साहित वातावरण पाहिजे, कारण चालू आहे आपला सध्या श्रावण महिना. तर मंडळी कसे आहात? मजेत आहात ना? पावसाने खूपच उघडीप दिली आहे. आता काय माहिती, पण पाऊस आता नाही पडला तरी ॲटलिस्ट सप्टेंबरमध्ये पडला पाहिजे, कारण तोच खरा पुरवठ्याचा पाऊस असतो. पुरवठा येतो त्या पावसानं, कारण आताचं पाणी येतं ते आपण सोडून देतो किंवा म्हणजे बाहेर धोरणात सोडतो. साठवण त्याची फारशी अशी होत नाही, आपण करत नाही, कारण कुठे पूर येऊ नये म्हणून ते सोडलं जातं धरणांना. पुरवठ्याचा पाऊस हा मला वाटतं नंतर जेव्हा मान्सून खऱ्या अर्थाने 4 महिने जेव्हा संपत येतात, जेव्हा सप्टेंबरच्या अखेरीस जो पाऊस पडतो तो खरा पुरवठ्याचा पाऊस. तर तसा पाऊस देखील पडू देत, गणपतीचं देखील सगळ्यांना एन्जॉय करू देत, मस्त राहू देत. तर तुर्तास तरी आपण नाश्ता करूयात. या मस्तपैकी फ्लॉवरची भाजी आहे, छान अशी, दूध आहे, पण दूध आवडतं आपल्याला. दुधाबरोबर दूध चपाती तर छानच लागते, आणि ते चपात्या आहेत. तर चला या मंडळी आता फटाफट नाश्ता करू, कारण आपल्याला जायचं आहे थोडंसं बँकेत. सांगतो नंतर कशासाठी ते. तर मंडळी आत्ताच आलो आहे बँकेतनं. हां, तुम्हाला मगाशी बोललो ना बँकेत काम आहे आपलं. मंडळी ह्या लेक लाडकी बहीण योजनेचे नाव, मुख्यमंत्री लाडाची बहीण, काय नीट योजनेचं पण नाव येत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटला येईपर्यंत ना आमच्या पुरुषांच्या जीवाला मात्र व्याप आहेत. समीक्षा रोज काय ना काहीतरी मला अपडेट सांगत असते. तर मंडळी आज आम्ही बघितलं ते तुम्ही तुमच्या आधारच्या वेबसाईटवर गेलात ना, की तुमचा आधार हे तुम्ही जे अकाउंट नंबर दिले आहे लाडकी बहीण योजनेसाठी, जे अकाउंट नंबर दिले आहे ते सीडिंग आहे की नाही, सीडिंग बँक स्टेटस असं आधारच्या पेजवर जाऊन तुम्ही बघा. मी वाटल्यास लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर जाऊन बघा. तिथे तुम्ही जो अकाउंट नंबर दिला आहे तो DBTसाठी तिथे ॲक्टिव्ह आहे का ते बघा, आणि ॲक्टिव्ह नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्या, किंवा दुसऱ्या कुठल्या बँकेचा असेल आणि आता जो बँकेचा नंबर जो तुम्ही दिला असेल तो तिथे अपडेट करून घ्या व्यवस्थित. बँकेत जाऊन फक्त एक तो बँक सीडिंग स्टेटसचा फॉर्म आहे तो भरावा लागतो. त्यासाठी तुम्हाला सोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जावे लागते. ज्या बँकेत तुम्ही अकाउंट दिलेलं आहे त्या बँकेत जाऊन हे अपडेट करावं लागतं. आत्ताच तो फॉर्म भरून आलो मी, बँक सीडिंग स्टेटसचा. रात्रीचे 11:15 झालेले आहेत, आणि ते समीच्या डाळ भिजत घालते. कशाला ग? पोळ्या मग डाळ वडे. अच्छा, उद्या 15 ऑगस्ट निमित्त आपल्याकडे डाळ वडे बनणार आहेत. आता वाजेल ना 12 वाजता. साधारण किती डाळ घातली? अर्धा किलो. बघा झोपेत आहे. तर मंडळी आज सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक सांगायचं झालं तर आम्ही आज गेलो होतो दुपारी बँक सीडिंग स्टेटस चेक करण्यासाठी. तर आमची ती बँक नव्हती जी बँक दिली होती समीक्षाने लाडकी बहीण योजनेमध्ये, तर ती बँक त्या ह्याला मॅप नव्हती. सीडिंग स्टेटस बँक, आधार बँक सीडिंग स्टेटस होतं ना त्याच्यामध्ये ती मॅप नव्हती. आम्ही फॉर्म भरला तिथे सीडिंग स्टेटस चेंज करण्यासाठी. पण मंडळी झालं काय, संध्याकाळी जवळजवळ 6:20ला 6:25ला तिला मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले, पण तिची जी बँक तिला लक्षात नाही अशा बँकेत ते पैसे गेले, ट्रान्सफर झाले. अर्थात तिला ते भेटणार आहेत, पण आता एवढंच की पुन्हा त्या बँकेत जाऊन तिथे KYC वगैरे अपडेट करावं लागेल. तर त्यामुळे मंडळी जर तुम्ही अजूनसुद्धा फॉर्म नसेल भरला तर व्यवस्थित स्टेटस वगैरे चेक करा, फॉर्म भरा. आपले अकाउंट ॲक्टिव्ह नसेल तर ॲक्टिव्ह करा, बँकेत जाऊन KYC अपडेट करा, जेणेकरून तुमचे पैसे व्यवस्थित अकाउंटवर येतील. आणि येत आहेत, आता यायला सुरुवात झाली आहे. आज इथे आमच्या इथे बहुतेक जणांना आले, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना पैसे आले. जवळजवळ म्हणजे आपण जेवढे फॉर्म भरले होते ना तेवढ्या जणांना तर आलेत ते पैसे, आणि अर्थात हळूहळू येतील सुद्धा अजून सगळ्या जणांना. तर ह्या गोष्टी आहेत, काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला संभ्रम असतो की नेमकं काय करायचं. तर अजिबात घाबरून जायचं नाही, पैसे अकाउंटवर येतीलच. फक्त व्यवस्थित त्याचं KYC अपडेट करा, बँक सीडिंग स्टेटस अपडेट करा. तुमचे बँक मी तर तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करा की तुमचे बँक कुठली बँक तुम्ही दिली आहेत, कुठली बँक मॅप आहे, हे सगळं त्यातनं माहिती कळेल डिटेल. तर सध्या मंडळी आता उद्या आहे
आपल्याकडे नाही, आपल्याकडे नाही, आता 15 ऑगस्ट. तर आता थोड्या 3 मिनिटातच आपला स्वदेश स्वातंत्र्य म्हणजे आपला स्वातंत्र्य सोहळा चालू होईल. आपला स्वातंत्र्य सोहळा चालू होईल मस्त 15 ऑगस्ट. आपल्या प्रत्येक आपण जेव्हा लहानपण होतो ना तेव्हा प्रत्येक जणाच्या शाळेतल्या आठवणी आहेत. आपण लवकर आम्ही तर आदल्या दिवशी वर्ग सजावट वगैरे करायचो. आमच्याकडे वर्ग सजावट निमित्त स्पर्धा चालायच्या, कोणता वर्ग सर्व छान सजवलेला आहे, कोण काय मस्त. तर आम्ही मस्त क्रेप पेपर वगैरे त्यावेळेला आणायचो, असं मस्त पताके लावायचो, ब्लॅकबोर्डवर चित्र काढायचो, मस्त असं छान रांगोळ्या काढायचो, मुली रांगोळ्या काढायच्या. मग आता जे आम्हाला सजावटीमधलं काय समजत नाही, मग त्याने काय बँड सरकून व्यवस्थित लावायचे. मग त्या मुलांना क्रेप पेपर कापून द्यायचे. अशा क्रेप पेपर असायचे त्यावेळेला, आता पण असतात. क्रेप पेपरची डिझायनिंग करायची. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी शिक्षक पूर्ण सगळे वर्ग फिरायचे. मग कोणी वर्ग सजवला त्याला बक्षीस भेटायचं. खूप अशा आठवणी आहेत मंडळी ज्या आपल्या गाठीशी बांधलेल्या असतात आणि बरं वाटतं त्या आठवणी. आम्ही आता तसं आहे की नाही काय राहिलं नाही. शाळेमध्ये एकदा जाऊन बघितलं पाहिजे. आता माझी शाळा तर इथे जवळच आहे, पण मंडळी योगच येत नाही त्या शाळेत जाण्याचा. आम्ही दरवेळेला ठरवतो त्या प्रत्येक वेळेला म्हणजे आमची बरीचशी मित्रमंडळी जातात. पण मी जवळजवळ 10 वर्षापूर्वी गेलो होतो. म्हणजे शाळा सोडून मी 2000ला शाळा सोडली आणि आता 24 वर्ष झाली. तर त्याच्या अगोदरसुद्धा 10 वर्षापूर्वी गेलो होतो मी. आता परत एकदा जाईन मी आणि बघू त्यावेळेला कसं काय चाललं आहे आपल्या शाळेमध्ये. पण तनू गटपीच्या शाळेत अजून त्यांना बोलवत नाहीत कारण ते लहान आहेत. तर त्यांना उद्यासाठी त्यांच्यासाठी हा सुट्टीचा दिवस आहे. पण आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे नेमका स्वातंत्र्य दिन काय असतो, स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व काय असतं, ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे, जेणेकरून त्यांचा उत्साह हा अजून वाढेल, उत्साह द्विगुणित होईल आणि नेमकी 15 ऑगस्टची सुट्टी ही कशाप्रकारे घालवायची, कशाप्रकारे तो दिवस साजरा करायचा याची माहिती त्यांना कळेल. तर असं मंडळी आता मी जास्त ज्ञान पाजळत नाही आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तुर्तास तरी मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.